नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करतोय इयत्ता 10वी इतिहासावर। इतिहासाचं चौथं प्रकरण भारतीय कलांचा इतिहास याचा स्वाध्याय आज आपण बघणार आहोत। यातला पहिला प्रश्न आहे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। यातला पहिला प्रश्न चित्रकला आणि शिल्पकला यांचा टिंबटिंबमध्ये समावेश होतो। दुःखकला, ब लोककला, क ललित कला की ड अभिजात कला। तर याचं योग्य उत्तर आहे दुःखकला। प्रश्न दुसरा मथुरा शिल्पशैली टिंबटिंब काळात उदयाला आली। कुशाण, ब गुप्त, क राष्ट्रकूट, ड मौर्य। तर योग्य उत्तर आहे कुशाण। प्रश्न क्रमांक पहिल्यातला ब पुढीलपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा। कुतुब मिनार मेहरौली, गोल घुमट विजापूर, छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस दिल्ली, ताजमहाल आग्रा। तर याचं योग्य उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस दिल्ली, कारण छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस दिल्लीमध्ये नसून मुंबईमध्ये आहे। पुढचा प्रश्न संकल्पना स्पष्ट करा। यातला पहिला प्रश्न आहे कला। उत्तर 1 आपल्याला असलेले अनुभव आणि त्यातून मिळालेले ज्ञान दुसऱ्यांना सांगावेसे वाटते। आपल्या मनातील भावभावना व्यक्त कराव्यात ही माणसाची सहज प्रवृत्ती असते। या सहज प्रवृत्तीतून जेव्हा एखादी सौंदर्यपूर्ण निर्मिती केली जाते तेव्हा तिला कला असे म्हणतात। दुसरा मुद्दा कला ही विविध घटकांची अनुभूती देणारी मांडणी असते। 3 ही मांडणी शिल्प, गायन, चित्र, नृत्य वा वादन अशा विविध रूपात आविष्कृत होते। चौथा मुद्दा कला निर्मितीच्या मुळाशी कल्पकता, संवेदनशीलता, कौशल्य इत्यादी महत्त्वाचे घटक असतात। पुढचा प्रश्न हेमाडपंथी शैली। उत्तर प्रामुख्याने 12व्या-13व्या शतकात यादव काळात महाराष्ट्रात हेमाडपंथी मंदिराची बांधणी झाली। मुद्दा क्रमांक 1 हेमाडपंथी स्थापत्य शैलीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या पद्धतीत 2 दगडांमधील सांधे चुन्याने वा मातीने भरले जात नाहीत। दगडांमध्येच एकमेकात घट्ट बसतील अशा कातलेल्या खोबणी आणि कुसू यांच्या आधारे भिंती उभारल्या जातात। दुसरा मुद्दा हेमाडपंथी मंदिराच्या बांधणीत प्रामुख्याने तारकाकृती बांधकाम आढळते। तिसरा मुद्दा तारकाकृती मंदिराच्या बाह्य भिंती अनेक कोणांमध्ये विभागल्या जातात। चौथा मुद्दा या दगडी भिंतीवरील देवतांची कोरीव शिल्पे पर्यटकांना आकर्षून घेतात। महाराष्ट्रभर अशी उभी असलेली हेमाडपंथी शैलीतील मंदिरे तत्कालीन शिल्प व स्थापत्यकलेचा विकास दर्शवतात। पुढचा मुद्दा आहे तिसरा प्रश्न मराठा चित्रशैली। उत्तर इसवी सनाच्या 17व्या शतकाच्या उत्तरार्धात मराठा चित्रशैली विकसित होण्यास सुरुवात झाली। 1 सचित्र हस्तलिखित पोथ्या, पोथ्यांच्या खाली आणि वर ठेवण्यात येणाऱ्या लाकडी फळ्यांवरील चित्रे, काचचित्रे आणि भित्तिचित्रे या विविध स्वरूपात मराठा चित्रशैलीचा आविष्कार आढळतो। दुसरा मुद्दा या शैलीतील चित्रे रंगीत असून ती भित्तिचित्रे आणि हस्तलिखितांमधील लघुचित्रे यांच्या स्वरूपातील आहेत। तिसरा मुद्दा वाड्यांचा दर्शनी भाग, दिवाणखाने, मंदिरांचे मंडप, शिखरे व छत यावर मराठा चित्रशैलीतील भित्तिचित्रे पाहण्यास मिळतात। चौथा मुद्दा या चित्रशैलीवर राजपूत आणि माळवा चित्रशैलीचा तसेच युरोपियन चित्रशैलीचा प्रभाव पडलेला दिसून येतो। तर अशा प्रकारे दुसरा प्रश्न झालाय। आता पुढचा प्रश्न पुढील विधाने सकारान स्पष्ट करा। यातला पहिला प्रश्न आहे काचेच्या कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते। उत्तर कलावस्तूंच्या खरेदी विक्रीचे एक स्वतंत्र क्षेत्र असते। दुसरा मुद्दा या कलावस्तू नकली आहेत की खऱ्या आहेत, त्यातील धातू, लाकडाचा प्रकार, त्यांचा दर्जा योग्य आहे का हे त्यातील जाणकारच सांगू शकतो। 3 कलावस्तूतील कलेचा दर्जा कसा आहे हे कलाकारच ओळखू शकतात। चौथा मुद्दा एकूण कलावस्तूंचे मूल्य ठरवताना वरील सर्व गोष्टींची पारख होणे आवश्यक असते। त्यासाठी कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते। यातला दुसरा प्रश्न आहे चित्रकथीसारख्या नामशेष होणाऱ्या मार्गावर असलेल्या परंपरेचे पुनरुज्जीवन करणे गरजेचे आहे। उत्तर 1
कठपुतळ्या किंवा चित्रांच्या सहाय्याने रामायण महाभारतातील कथा सांगण्याची परंपरा म्हणजे चित्रकथी परंपरा होय. 2. या परंपरा आपल्या संस्कृतीचा घटक असून तो आपला वैभवशाली वारसा आहे. 3. ठाकर, आदिवासी, वारली अशा जमातींनी चित्रकथी परंपरा पिढ्यानपिढ्या टिकवून ठेवली आहे. 4. चित्रकथी कुटुंबांमध्ये जतन करून ठेवलेल्या पोथ्या आता जीर्ण झाल्या आहेत. 5. म्हणून नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या चित्रकथीसारख्या या परंपरांचे पुनरुज्जीवन करणे गरजेचे आहे. प्रश्न 4. 25 ते 30 शब्दात उत्तरे द्या. पहिला, लोकशिल्पकला याविषयी माहिती लिहा. लोकशिल्पकला याविषयी माहिती लिहा. उत्तर. पहिला मुद्दा, लोककलांची परंपरा अश्मयुगीन काळापासून चालू आहे. हडप्पा संस्कृतीत मातीची आणि दगडांची शिल्पे, देवतांच्या मूर्ती तयार केल्या जात असत. दुसरा मुद्दा, आजही बंगाल, बिहार, गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान अशा अनेक राज्यात मातींच्या, गणेशाच्या, गौरीच्या मूर्ती तयार केल्या जातात. 3. मातीची खेळणी, मातीचे बैल तयार करण्याची पद्धत हडप्पा संस्कृतीत होती. पूर्वजांच्या स्मरणासाठी उभे केलेले लाकडी खांब आणि विरगळ यावर शिल्पे कोरली गेलेली पाहावयास मिळतात. अशा रीतीने धार्मिक कारणातून व मनोरंजनासाठी तयार केल्या जाणाऱ्या कारागिरीतून लोकशिल्पकला टिकून राहिली व तिचा विकासही झाला. दुसरा प्रश्न आहे, गांधार शिल्पशैलीची माहिती लिहा. उत्तर. पहिला मुद्दा, इसवी सनापूर्वी 2ऱ्या शतकापासून अफगाणिस्तानात आणि आसपासचा प्रदेश यावर ग्रीक आणि पर्शियन संस्कृतीचा प्रभाव वाढू लागला. दुसरा मुद्दा, इसवी सनापूर्वीच्या 4थ्या शतकात सिकंदराच्या स्वारीनंतर भारताचा ग्रीकांशी घनिष्ठ संबंध आला. तिसरा मुद्दा, ग्रीकांच्या शिल्पकलेचा भारतीय शिल्पकलेवर प्रभाव पडला. त्यातून निर्माण झालेल्या शिल्पशैलीला गांधार शिल्पशैली असे म्हणतात. चौथा मुद्दा, हिरवट करड्या रंगाच्या चुनखडीच्या दगडात या शैलीतील शिल्पे कोरलेली आढळतात. पाचवा मुद्दा, वायव्य सरहद्द प्रांत, पेशावर व तक्षशिला या परिसरात या शैलीतील शिल्पे मोठ्या प्रमाणात आहेत. सहावा मुद्दा, गांधार शिल्पशैलीतील भव्यता व वैविध्य यामुळे शिल्पकलेच्या इतिहासात या शैलीने आमूलाग्र बदल केला. पुढचा 5वा प्रश्न आहे, पुढील तक्ता पूर्ण करा. यामध्ये मंदिर स्थापत्य शैली, नागर, द्राविड आणि हेमाडपंथी यांची वैशिष्ट्ये आणि उदाहरणे आहेत. तर पहिले आपण वैशिष्ट्य बघूयात. नागर शैलीचं वैशिष्ट्य आहे, पायापासून क्रमशः लहान होत जाणाऱ्या शिखरांच्या प्रतिकृती वरपर्यंत रचलेल्या असतात. तसेच शिखराची रचना पायापासून वरच्या टोकापर्यंत सलग असते. तिसरा मुद्दा आहे, शिखरे निमुळती होत जातात. चौथा मुद्दा, शिखर कलशाकृती असते. द्राविड मंदिर स्थापत्य शैलीची वैशिष्ट्ये आहेत, मंदिरांची शिखरे पिरॅमिडच्या आकाराची असतात. दुसरा मुद्दा, शिखरांपेक्षा गोपुरे म्हणजेच मुख्य प्रवेशद्वार मोठी व भव्य असून त्यावर पौराणिक कथाचित्रे कोरलेली असतात. यानंतर हेमाडपंथीची वैशिष्ट्ये जर आपण पाहिली तर यात पहिलं वैशिष्ट्य आहे, या शैलीतील मंदिरांची बांधणी चौरस व तारकाकृती असते. दुसरा मुद्दा, मंदिराच्या बांधणीत चुना वा मातीचा वापर केलेला नसतो. उदाहरणे पाहूयात. नागर मंदिर स्थापत्य शैलीचं उदाहरण आहे खजुराहोचे कंडारिया महादेव मंदिर, भुवनेश्वरचे लिंगराज मंदिर, कोणार्कचे सूर्य मंदिर, राजस्थानमधील अबू पहाडा वरील दिलवाडा मंदिर. द्राविड मंदिर स्थापत्य शैलीची उदाहरणे आहेत मदुराईचे मीनाक्षी मंदिर, महाबलीपुरमची रथ मंदिरे, तंजावरचे बृहदीश्वर मंदिर आणि तिरुपती मंदिर. हेमाडपंथीची वैशिष्ट्ये आहे सिन्नरचे गोंदेश्वर मंदिर, अंबरनाथ येथील शिवमंदिर अमरेश्वर, खिद्रापूर येथील कोपरेश्वर मंदिर, हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ मंदिर. 6वा प्रश्न, सविस्तर उत्तरे लिहा. यातला पहिला प्रश्न आहे, लोकचित्रकला शैलीविषयी सविस्तर माहिती द्या. मुद्दा क्रमांक 1, अश्मयुगीन काळापासून गुहाचित्रांची परंपरा चालू आहे. या गुहाचित्रातून लेखचित्रशैलीचे जतन केले गेले. दुसरा मुद्दा,
गुहाचित्रांमध्ये प्राणी, मनुष्यकृती, झाडे, शिकारीचे प्रसंग अशी चित्रे गुहांच्या भिंतीवर कोरलेली आढळतात. तिसरा मुद्दा, अश्मयुगीन मानवाच्या प्रगतीच्या वाटचालीत चित्रांचे विषय बदलत गेले. नवीन प्राणी, शेतीजीवन, वनस्पती इत्यादी नवीन विषय येत गेले. चौथा मुद्दा, मनुष्यकृतींच्या रेखाटनांच्या पद्धती व चित्रांमध्ये वापरल्या गेलेल्या रंगांमध्ये फरक होत गेला. पाचवा मुद्दा, नैसर्गिक द्रव्यांपासून, वनस्पतींच्या पानांपासून तयार केलेले विविध रंग वापरले गेलेले दिसतात. सभोवतालचा परिसर आणि अवगत झालेले नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान यांचा वापर करून मानव चित्रे कोरू लागला. सहावा मुद्दा, नवाश्मयुगात विकसित झालेल्या मानव देवदेवतांची चित्रे काढू लागला. सण समारंभाप्रसंगी घरांच्या भिंतीवर चित्रे काढणे, अंगणात रांगोळी काढणे अशा स्थानिक परंपरातून लोकचित्रशैली विकसित झाली. वरील चित्रपरंपरा, चित्रकथी परंपरा, लघुचित्र परंपरा अशा अनेक लोकचित्रकला शैली आढळतात. पुढचा मुद्दा आहे दुसरा प्रश्न, भारतातील मुस्लिम स्थापत्य शैलीची वैशिष्ट्ये सोदाहरण स्पष्ट करा. उत्तर, मध्ययुगीन भारतात मुस्लिम सत्तांच्या काळात विकसित झालेल्या या मुस्लिम स्थापत्य शैलीची वैशिष्ट्ये व उदाहरणे पुढीलप्रमाणे. पहिला मुद्दा, पर्शियन, मध्य आशियाई, अरब आणि इस्लामपूर्व भारतीय स्थापत्य अशा अनेक स्थापत्य शैलीतून विकसित झालेल्या स्थापत्य शैलीस मुस्लिम स्थापत्य शैली असे म्हणतात. दुसरा मुद्दा, या स्थापत्य शैलीत बांधलेला कुतुब मिनार जगातील सर्वाधिक उंच आहे. मुघल सम्राट शहाजहानने बांधलेला ताजमहाल ही वास्तू जगातील आठवे आश्चर्य मानले जाते. चौथा मुद्दा, इसवी सनाच्या 17व्या शतकात बांधलेला विजापूरचा गोल घुमट ही वास्तू प्रतिध्वनीसाठी प्रसिद्ध आहे. पाचवा मुद्दा, फतेहपूर येथे सम्राट अकबराने बांधलेला राजवाडा आणि बुलंद दरवाजा त्यांच्या उंचीसाठी आणि भव्यतेसाठी प्रसिद्ध आहे. सहावा मुद्दा, दिल्ली आणि आग्रा येथे मुघल सम्राटांनी बांधलेले लाल किल्ले विस्तीर्ण आणि देखणे आहेत. वरील सर्व वास्तू मुस्लिम स्थापत्य शैलीचे उत्तम नमुने आहेत. तिसरा प्रश्न, कला क्षेत्रात व्यवसायाच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत हे स्पष्ट करा. यातला पहिला मुद्दा आहे, कलेच्या अभ्यासकांना संग्रहालये, अभिलेखागारे, ग्रंथालये, पुरातत्वीय संशोधन, पत्रकारिता आणि भारतीय विद्या या ठिकाणी व्यवसाय मिळू शकतात. दुसरा मुद्दा, औद्योगिक आणि जाहिरात क्षेत्रात तसेच कलावस्तूंच्या खरेदी विक्री व्यवसायात कलांच्या जाणकारांची आवश्यकता असते. तिसरा मुद्दा, चित्रपट आणि नाटक निर्मितीसाठी नेपथ्य कलाकार, दिग्दर्शक, छायाचित्रकार, प्रकाश योजना इत्यादी कलाकारांची आवश्यकता असते. चौथा मुद्दा, मुद्रण क्षेत्रात तसेच घर सजावटीच्या साहित्य निर्मितीत कला क्षेत्रातील जाणकारांची गरज असते. पाचवा मुद्दा, दागदागिने, धातूंच्या व लाकडी शोभेच्या वस्तू बनवणे या क्षेत्रात अनेक व्यावसायिक संधी आहेत. सहावा मुद्दा, बांबू, काच, कापड, माती व दगडी कलापूर्ण वस्तू, शिल्पे बनवणे या क्षेत्रातही व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. चौथा प्रश्न, पृष्ठ क्रमांक 23 वरील चित्राचे निरीक्षण करून खालील मुद्द्यांच्या आधारे वारली चित्रकलेविषयी माहिती लिहा. यामध्ये अ. निसर्ग चित्र, ब. मानव कृतींचे रेखाटन, क. व्यवसाय आणि ड. घरे या मुद्द्यांवर आपल्याला उत्तर लिहायचं आहे. तर उत्तर पहिलं, हे वारली परंपरेतील चित्र आहे. वारली चित्रकला शैलीचा उदय ठाणे जिल्ह्यातील वारली आदिवासी जमातीत झाला. या चित्राविषयी माहिती. अ. निसर्गाचे चित्रण, या चित्रात काही वनस्पतींच्या फांद्या, फुलझाडे, उगवता सूर्य, पक्षी यांची चित्रे रेखाटलेली दिसतात. ब. मानवी कृतींचे रेखाटन, चित्रात स्त्री पुरुष, खेळणारी मुले यांची चित्रे रेखाटलेली दिसतात. वारली चित्रात माणसांची हुबेहूब चित्रे नसतात, ती फक्त रेखाचित्रे असतात. त्रिकोण, चौकोन व वर्तुळ यांच्या सहाय्याने मानवी कृती रेखाटल्या जातात. पुढचा मुद्दा आहे व्यवसाय. या चित्रात शेती करणारे स्त्री पुरुष दिसत आहेत. पशुपालन हाही या लोकांचा व्यवसाय असावा. ड. घरे, उतरत्या छपरांच्या झोपड्या चित्रात दिसतात. झोपड्यांच्या भिंती कुडाच्या किंवा मातीच्या असाव्यात. त्यावर चित्रे काढलेली आहेत. या चित्रातून वारली समाज जीवन व्यक्त होते. हे लोक गरीब आहेत हे जाणवते. हे लोक जसे जगतात त्याच परिसरातील व अनुभवातील मानवी व निसर्ग घटकांचे आकार ते रेखाटताना दिसतात.
तर अशा प्रकारे मित्रांनो आपण हा स्वाध्याय पाहिलेला आहे. व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल आणि चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.